प्रत्येक जण मला म्हणते, प्रज्वल तू खूप चिडचिडा आहे, जिद्दपणा खूप करतो, कोणती गोष्ट ठरवली तर ते करायच्याच मागे लागून जातो. मग त्याच्यासाठी काही पण का नाही करावं लागेल तुला. जर मी काही चांगलं केलं तर लोकांना आवडते. हां, मी थोडं चिडचिड करेल, गुस्सा पण होतो कधी कधी. काही काही लोकांना तर वाटते की मी प्रॉब्लेम क्रिएट करतो. पण मला माहिती आहे नातं कसं टिकवायचं, कसं घेऊन चालायचं. कारण की नात्यामध्ये जर मी कुठल्या गोष्टी प्रॉमिस केल्या आहे की मला हे निभवायचं आहे किंवा मला हे समोर घेऊन जायचं आहे, तर मी नक्की घेऊन जाणार. पण समोरच्या व्यक्तीला असं वाटते कधी कधी, नाही यार हा इतका चिडचिडपणा करतो, हा समजून नाही घेत, कधी जिद्दपणा करतो. याचा अर्थ हा नसतो ना की हा मुलगा समजूतदार नाही आहे किंवा हा मला घेऊन नाही चालू शकत, किंवा कुठे ना कुठेतरी वाटते समोरच्या व्यक्तीला पण की हा आता असा चिडचिड करतात, समोर पण सुद्धा चिडचिड करेल तर कसं राहणार, कसं करायचं. पण हे मी माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येकाच्या बाबतीत म्हणतो. जेव्हा एखाद्या मुलावर घराचं लोड असते किंवा पर्टिक्युलर काही गोष्टी त्याला करायच्या असतात, या सगळ्या गोष्टी करून मॅनेजमेंट करून तो आपल्या प्रियसीला म्हणा किंवा अदर कुठल्या पण व्यक्तीला म्हणा तो घेऊन चालतो. त्याला पण कुठे ना कुठे वाटते की नाही, आपल्याला घराची जबाबदारी आहे, आपल्याला हे पण सांभाळायचं आहे, ते पण सांभाळायचं, ते पण सांभाळायचं आहे. एका मुलावर किती लोड असते, किती टेन्शन असते हे त्यालाच कळते. ही माझी गोष्ट एक मुलगाच समजू शकतो. कारण की लोड, टेन्शन हे दाखवून तो मुलगा करत नाही किंवा काही बोलून दाखवत नाही. त्याला जर काही करायचं आहे, जिद्दपणा आहे, ती मला गोष्ट पाहिजे आहे किंवा मला ती गोष्ट करायची आहे, मला हे अचिव्हमेंट्स पाहिजे आहे, तो त्या जिद्दपणाने ते पूर्ण करेलच, कसाही करेल पण करेलच. पण कुठे ना कुठे त्याला वाटते की मला माझ्या सपोर्टला मोटिवेट करणारे लोक असायला हवे, ना की डिमोटिवेट. जर तो पर्सन म्हणजे मी जर समोरच्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीमध्ये मोटिवेट करताय की तू हे करू शकते किंवा तू हे कर, तुला याच्यामध्ये अचिव्हमेंट मिळेल, पण त्याच बाबतीत जर मी माझं उदाहरण घेतलं तर मला जर कुठे पुढे जायचं आहे तर मलाही वाटते की माझ्या सपोर्टला जे कोणी असतील ते मला मोटिवेट करेल. नाही प्रज्वल तू समोरच्या मी तुझ्या पाठीशी आहे. पण तेच जर म्हणेल की काय काम करतो, काय मिळेल, असं नको करू, तसं नको करू, किंवा आधीच खूप जास्त आपण ओव्हर थिंक करून घेऊया, तर त्याने काय होणार, ओव्हर थिंकिंग सगळ्यात बेकार वस्तू. तुम्ही जितकं ओव्हर थिंक कराल तितकं खाली जा. आपण आधीच अज्युम करून घेतो की समोर गेल्याने असं होईल, ते केल्याने तसं होईल. पण तो विचार न करता तुम्ही तुमचा प्रेझेंट खराब करताय ना. तुम्ही तुमच्या प्रेझेंटमध्ये राहा, प्रेझेंट चालवा, व्यवस्थित राहा प्रेझेंटमध्ये. तुम्ही जर तुमच्या प्रेझेंटमध्ये व्यवस्थित आहे, प्रेझेंट घेऊन चालत आहे की नाही उद्या नक्की काय चांगलं घडेल माझ्याशी, आज मी आहे, मला हे करायचं ते करायचं, फ्युचर जे होईल ते बघूया. प्रेझेंट चांगल्याने राहायचं आणि ओव्हरथिंक करायचं नाही, मला तरी असं वाटतं. तुम्हाला या बाबतीत काय वाटते? एखाद्या मुलावर घराच्या जबाबदाऱ्यासोबत बाकीच्या पण जबाबदाऱ्या घेऊन तो चालत आहे तर त्याला मोटिवेट केलं पाहिजे की डिमोटिवेट? जर त्याला डिमोटिवेट कराल तर त्याने जे स्वप्न बघितले असेल किंवा त्याला काही करायचं असेल तर ते तर करणारच नाही. पण बाकी आणखी ज्या घराच्या जबाबदाऱ्या आहे किंवा बाकी काही असेल तर त्याच्यामध्ये पण तो काही करू शकणार नाही. तर त्यामुळे मी माझी गोष्ट नाही तर इतर मुलांची पण गोष्ट घेता, कुठले पण मुलं असो, जर ते तुम्हाला वेळ देत नाही आहे, बोलत नाही आहे किंवा कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब आहे, याचा अर्थ हा नसतो की त्या मुलाला त्या व्यक्तीची व्हॅल्यू नाही आहे. कारण की तो कुठे ना कुठे अडकला असतो, कुठे ना कुठे त्याला टेन्शन असते. तर त्या टाईमला तुम्ही त्याला सपोर्ट करा, मोटिवेट करा की तू काळजी करू नको, आम्ही आहे तुझ्यासोबत, तुला काहीच नाही होणार किंवा तू जे करतं तुला त्याचं सक्सेस मिळणारच आहे. पण त्या व्यक्तीला फक्त डिमोटिवेट नको करा. डिमोटिवेट कराल तर काय होणार, अशाने तो व्यक्ती पण थोडा सॅड तर राहणारच. 10 डोक्यात तेच टेन्शन फिरत राहणार की काय झालं, कशामुळे झालं, कसं करायचं, काय करायचं. त्याचं मोटिवेट केलं तर त्याला एक उत्साह निर्माण होते, त्याच्यामध्ये आणखी जिद्दीने काम करण्याचा. तर त्याच्यामुळे फक्त आणि फक्त नवीन व्यक्ती असो, तुमचा मुलगा असो किंवा मग तुमचा बॉयफ्रेंड असो, नवरा असो, कोणी पण असो, त्याला मोटिवेट करा. हा माझा मेसेज फक्त आणि फक्त मुलींसाठी होता. आणि मुलांना काय वाटते, जे मी बोललो ते चुकीचं बोललो का? कोण पण, मुलगा असो मुलगी असो, ज्यांना काय बेटर वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि नक्की सांगा. आणि हां, मी मुलींना काही म्हणत नाही आहे, कारण की मुलींच्या मागे पण तितकेच कामं असतात जितके मुलांच्या मागे असतात. मुलींना सुद्धा पण टेन्शन असतं प्रत्येक गोष्टीचं, घरांचं, नवऱ्याचं, बॉयफ्रेंडचं, आईवडिलांचं, प्रत्येकाचं असते. पण शेवटी आपल्याला स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे. तर त्याच्यामुळे स्वतःला डिमोटिवेट होऊ नाही द्यायचं, मोटिवेट ठेवायचं आणि समोरच्या व्यक्तीला पण मोटिवेट करत राहायचं. याने काय होणार, दोघं पण खुश राहणार आणि समोर वाढत राहणार.
आणि आपलं एकच गोल असते ड्रीम आणि अचिव्हमेंट्स, ते आपल्याला नक्की मिळणार. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा.